तर मंचावरती आपल्या या बक्षीस समारंभाच्या वेळेस तर आपले प्रमुख अतिथी आदरणीय श्री वैभव गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्ष आहेत आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय गणपतशेठ गायकवाड यांचे सुपुत्र आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस समारंभ या ठिकाणी पार पाडणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण पंचांचा अंपायरचा सन्मान करणार आहोत ज्यांनी या आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट अशी अंपायरिंग केली. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रावर्सी निर्माण होऊ नये, पारदर्शकता यावी त्यासाठी आपण हे पंच बाहेरून मागवत असतो. जे व्यावसायिक पंच असतात प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी असतो. अशा आपल्या या दोन पंचांना आपण आधी सन्मानित करणार आहोत. मी दोन्ही पंचांना विनंती करेन. आय थिंक रोहित विनय सर आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत आहेत रोहित सर. तर विनय सरांना आपण सन्मानित करणार आहोत आणि या सन्मान करण्यासाठी विलासभाई म्हात्रे यांना विनंती करून आपल्या शुभाचे आपण हा सन्मान करायचा आहे. टाळून जाऊ द्या अंपायरसाठी. क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. एक वेळ कॉमेंटेटर नसतील तरी चालेल, स्कोरर नसले तरी चालतील, पण अंपायर मैदानावरती असणं फार गरजेचं असतं. आणि अलीकडच्या काळात आपण बघतोय प्रत्येक स्पर्धांमध्ये व्यावसायिक पंचांची नियुक्ती केली जाते ज्यांना संपूर्ण नियमांची पुरेपूर माहिती असते. आणि असे सगळे पंच आपले दोन पंच रोहित सर देखील त्या ठिकाणी आहेत. विलासभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत असताना तर खरं तर डीजेला देखील आपण सन्मान करणार. डीजे ऑपरेटर आमचे या आपला सन्मान करण्यात येईल. डीजे त्यांचं नाव माहिती नाही मला. आमचे डीजे ऑपरेटर आज प्रल्हादजी ढोणे यांनी त्यांना 500 रुपयाचं बक्षीसही दिलं होतं. तेच डीजे त्यांचा सन्मान आपण करूया. तर प्रल्हादजी ढोणे यांना विनंती करून आपल्या शुभाचे आपण सन्मान करायचं आहे. यानंतर खरं तर क्रिकेटचा हंगाम जोरदार सुरू आहे. बऱ्याच यूट्यूब लाईव्हचे चॅनल मिळत नाही, अंपायर मिळत नाही, कॉमेंटेटर उपलब्ध नसतात. पण अशा कठीण परिस्थितीत NB स्पोर्ट्सचे एक सगळे जे सदस्य आहेत त्या ठिकाणी मालाडवरनं पोचले. त्यामध्ये आपण यशवंत कृणाल आहेत, श्रवण आहेत, त्यावर स्वप्नील आणि निखिल यापैकी कुठेतरी एकाने या यूट्यूब लाईव्ह NB स्पोर्ट्स मालाडवरनं आलेले भरपूर दूरचा प्रवास करून आले. या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा कव्हर केली, घराघरामध्ये पोचण्याचं ज्यांनी काम केलं. स्पर्धा किती लहान असू दे किती मोठी असू दे प्रत्येक ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट हे सध्या कंपल्सरी झालेले आहे. आणि आमचे सगळे NB स्पोर्ट्सचे सर्व सदस्य ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली या कल्याण शहरामध्ये येऊन त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर वळूया पुढचा सन्मान. त्यानंतर मगाशीच उल्लेख केला की कॉमेंटेटर अवेलेबल नसतात, सगळ्यांचं शेड्यूल व्यस्त आहे. पण अशा परिस्थितीत विरारवरनं एक युवक आला, एक नवयुवक आला, तरुण आला आणि त्याने खूप चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये केलं. तो सिद्धेश उतेकर विरारवरनं आलेला आहे. आपण नक्कीच त्याचा सन्मान करूया. यायचंय सिद्धेश उतेकर, गुड जॉब. फार कमी वय आणि नक्कीच भविष्यात जाऊन पुढे जाऊन हा खूप चांगली कामगिरी केली अशी आपण त्याला शुभेच्छा देऊया. तर रामदासजी ढोणे यांच्या शुभ हस्ते सिद्धेश उतेकरला सन्मानित केले जाते. यापुढील सन्मान म्हणजे आपल्या कल्याण ग्रामीण क्रिकेटमधील एक सुमधुर आवाज भोपरचे विनोद पाटील सर आणि ज्यांच्याकडे नेहमीच आम्ही आदराने बघत असतो. आणि माझे वैयक्तिक आवडीचे समालोचक म्हणजे विनोद पाटील सर भोपर, मॅन फ्रॉम भोपर. अतिशय सुंदर वाणी त्यांचा सन्मान होतोय. मी सागरभाऊ रोकडे आपल्याला विनंती आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये फार कमी समालोचक आहेत ज्यांचं वाणीवरती अतिशय चांगलं प्रभुत्व आहे आणि त्यातील एक म्हणजे आपले विनोद पाटील सर मॅन फ्रॉम भोपर, त्यांचा सत्कार होतोय. आणि पुन्हा एकदा आपण ऐकाल ते विनोद पाटील सरांना. त्या ठिकाणी संजय कदम, सोनू भाऊ, त्याचबरोबर शैलेश चव्हाण, तिघांना विनंती करून या, आपण तिघांनी यायचंय. या, प्रचंड मेहनत सगळ्यांचीच राहिलेली आहे. कुठलंही कार्य पार पाडायचं असलं तर टीमवर्क फार महत्त्वाचं आहे. तन मन धन या 3 घटकांचा वापर करून आपण नेहमीच एखादं कार्य पूर्ण करत असतो. तन म्हणजे शारीरिक परिश्रम घ्यावे लागतात, मन म्हणजे मनापासून समर्पित व्हावं लागतं आणि धन म्हणजे आर्थिक पाठबळ असणं फार गरजेचं असतं. तर या ठिकाणी नक्कीच ज्यांची उपस्थिती फार प्रार्थनीय ठरली आमच्यासाठी, भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्ष, एक तरुणांचं एक जबरदस्त असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. तर प्रियांक यायचं आपण आणि विशेष सन्मान करणार आहोत आपण आदरणीय वैभव शेठ गणपत गायकवाड यांचा. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, ज्यांनी वेळात वेळ काढलाय. प्रचंड शेड्यूल व्यस्त असं या व्यक्तिमत्वाचा, पण आज आपल्या नांदिवली प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय की त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांच्या येण्याने या व्यासपीठाला 4 चांद लागलेले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस समारंभ पार पाडणार आहोत. अशा व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करतोय. दमदार असं कर्तृत्व, अफाट कर्तृत्व ज्यांचं लाभलेलं आहे आणि एक तरुणांचा जबरदस्त नेतृत्व आपण बघतो मंचावरती. वैभव शेठ गायकवाड यांचा सन्मान झालाय. यानंतर त्यानंतर एक असं व्यक्ती, कोळी नांदली म्हटली की सगळ्यात पहिले आमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं डोंबिवलीकरांच्या, ते म्हणजे आदरणीय रामदास दादा ढोणे. मलंगड क्रिकेट संघटनेमध्ये माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि खूप मोठं कार्य, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील ओळख राहिलेली आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे या व्यक्तीचं आणि वेदांत कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा देखील आहेत रामदासजी ढोणे. आणि हे आयोजन खरं तर ज्यांच्यामुळे यशस्वी झालं असे आपले रामदास ढोणे यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळ्यांना विनंती आहे, बघा आयोजन सगळेजण करतात पण पाठीशी अनुभवी व्यक्तींचा हातभार लागणं, आशीर्वाद असणं फार गरजेचं असतं आणि तो आशीर्वाद, तो अनुभव आपल्याला प्राप्त झाला रामदास ढोणेजी यांच्या माध्यमातून आणि वैभव शेठ गायकवाड यांच्या शुभास्या सन्मान होते. मॉर्निंग कमिटी एक सकाळ ग्रुप आम्ही बघतोय, सकाळपाडा ग्रुप जो पेंढारकरच्या मैदानामध्ये खेळत असतात आणि या मैदानामध्ये जे सकाळ येत आहेत तो मॉर्निंग ग्रुप एक ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आपण बघितलं ही नांदिवली प्रीमियर लीग संपन्न झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी सहभाग दर्शवला, आपण सगळेजण एकत्र आलो. असं म्हणतात की मैदानावरची माती जोडते अनेक नाती, या उक्तीप्रमाणे आपण सगळेजण एकत्र आलो, खूप मजा केली, धमाल केली. शेवटी जिंकणं हारणं खेळाचा भाग आहे, एक संघ विजेता होतोच, एका संघाला पराभूत व्हावंच लागतं. आणि आज आपण बघितलं सलग दुसऱ्यांदा यतीन 11ने चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरलं आणि नांदिवली प्रीमियर लीगचे दुसरं पर्व ते जिंकून जबरदस्त परफॉर्मन्स. आणि बघा पहिला सामना गमावला याचा अर्थ असा नाही की तुम्ही हारलात, लीग होती आणि पहिला सामना गमावूनही 98 धावा केल्या होत्या पण तरी बचाव करता आला नाही, पण अखेरची मॅच जिंकली. जसं भारतीय संघाने 10 सामने सलग जिंकून अंतिम सामना जिंकता आला नाही, त्यामुळे त्याचा काही एक उपयोग झाला नाही. तर बघा लीग म्हटले की संघ मालक आले, संघ मालक जर नाही पुढे आले तर मग टीम तयार होत नाही, कोणी पुढे जर आला नाही तर आपल्याला ही लीग आयोजित करता येत नाही. असे आपले हे 6 संघ मालक ऑनर आपण सगळ्यांना सन्मानित करतोय. त्यामध्ये सगळ्यात आधी वेदांग 11चे आदरणीय रामदास शेठ ढोणे, त्याचबरोबर मी वैभव शेठ गायकवाड यांना विनंती करेन वैभव शेठ यांच्या शुभास्ते केल्या जाईल रामदासजी ढोणे यांचा विशेष सन्मान. बाकीच्या संघ मालकांनी यायचं आहे. त्यानंतर विलास शेठ ढोणे आपण बघतायत जे संघ मालक होते. वैष्णवी
वैष्णव इलेव्हनचे विलास शेठ ढोणे आपण देखील या. त्याचबरोबर रवी भाऊ बेलमकर नेव्हीटेक रायडर्सचे संघ मालक आहेत. त्याच पंकज भाऊ ढोणे यतीन 11 आणि त्याचबरोबर विक्रांतजी मोरे स्वर्गीय राकेश ढोणे 11चे कॅप्टन आणि मानसी जितूबाई जैन व श्री प्रियांक पायमल स्वराज 11चे हे संघ मालक. सगळ्या संघ मालकांनी या. प्रत्येकाचा सन्मान केला जाईल. मी ज्यांची नावं घेतली सगळ्यांनी या. तुम्हा सगळ्यांच्याच पुढाकाराने हे सफल होऊ शकलं. आज 6 टीम खेळतात. उद्या कदाचित त्या 8 होतील. भविष्यात त्या 12 होतील. आदरणीय वैभव शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते होतो या सगळ्या संघ मालकांचा सन्मान. भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्ष तरुणांच्या गळ्यातलं ताईत आणि तरुणांचं एक कणकर नेतृत्व आपण बघतायत. वैभव शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते सगळ्यांचा सन्मान होतोय. विलास शेठ ढोणे असतील, रवी भाऊ बेलमकर, पंकज भाऊ ढोणे, विक्रांत मोरे, जितूबाई जैन आणि प्रियांक पायमल सगळ्यांनी या. प्रत्येकाचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल. टाळ्यांचा गजर होत नाहीये. टाळ्या काय येत नाही. प्लीज टाळ्या वाजवा. कारण तुम्ही टाळ्या वाजवाल त्यांचा उत्साह वाढेल, ऊर्जा वाढेल, ते प्रेरित होतील. भविष्यात आणखीन पुढे आपल्याला असे संघ मालक लाभतील. बघू शकाल स्क्रीनवरती हे सन्मान होत असताना. टाळ्यांचा गजर होतोय. संघ मालक या ठिकाणी आपण बघतायत आपले जितूबाई जैन, श्री प्रियांक पायमल आणि यानंतर विक्रांत मोरे आहे. विक्रांत हे विकीचं योगदान प्रचंड आहे. बघा विकी फक्त ऑनर नव्हता, तो खेळाडू होता, मैदानावरती अंपायर होता. भरपूर जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दरवर्षी आपण बघतोय. तर या अशा एक व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करतोय. विक्रांत मोरे उर्फ विकी मोरे. तर रिव्हर्स साठी प्रॅक्टिस करायची विकी. तर सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान. खरं तर ही व्यक्ती क्रिकेट म्हणले की या व्यक्तीच्या अंगामध्ये एक ऊर्जा संचारत असते. वय फक्त एक आकडा असतो. असं म्हणतात की लोक माणूस म्हातारा होतो तेव्हा खेळ सोडतो, पण आम्ही म्हणतो की माणूस खेळ सोडतो तेव्हा तो म्हातारा होतो खऱ्या अर्थाने. पण या मैदानावरती जबरदस्त एनर्जी ज्यांनी दाखवली गत वर्षी या आयोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता असे विलासभाई मात्रे यांना आपण सन्मानित करणार आहोत. यायचं विलासभाई आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी. तर विलासभाई मात्रे यांचा सन्मान होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी शैलेश यांच्या शुभाशय सन्मान होतोय. काय जाऊ द्या. विलासभाई मात्रे एक दिलदार व्यक्तिमत्व, हौशी व्यक्तिमत्व. क्रिकेट म्हटलं की विलासभाई तुम्हाला मैदानावरती सकाळी मला गतवर्षी आठवतं की सगळ्यात पहिले तेच आले होते आणि आल्याला त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही कॉमेंट्रीला आलात का. तेव्हा एकही खेळाडू नव्हता. आणि यानंतर मानसी रामभाऊ पाटील नाही आहेत, त्यांचे चिरंजीव असतील या रामभाऊ पाटील यांचे. अमोक पाटील या पण प्लीज. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण की मान्यवरांनाही पुढील कार्यक्रमासाठी इथून रवाना व्हायचं आहे. तर प्रल्हादजी ढोणे यांच्या शुभाशय आपण सन्मान करणार आहोत. विकी मोरे सन्मान करत आहेत. अमोक रामभाऊ पाटील. त्यानंतर मेजर सुरेश मेजर पेंढारे यायचे. सुरेश मेजर पेंढारे यांचाही सन्मान केला जाईल.
तर राजा भाऊ यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. ह्या राजा भाऊंचं देखील प्रचंड योगदान राहिलेलं आहे. सगळ्यांनी ही लीग एन्जॉय केली, मजा केली. आपण मोठमोठे रेकॉर्ड झालेत. पहिल्याच मॅच मध्ये 2 अर्धशतक, 99 धावा, चेस. यानंतर सुहास पवार यायचे. सुहास पवार सौ सुनार की एक, सुहास पवार की. आजचा दिवस सुहास पवारने गाजवलेला आहे. कल्याण तालुक्याचा ठाणे जिल्ह्यातील अत्यंत नामांकित असा खेळाडू, ज्याच्या नावावरती असंख्य रेकॉर्ड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नोंदवले गेले. याच मैदानावरती त्याने 117 धावा केल्यात, सेंचुरी झालेली आहे. हा रेकॉर्ड आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अवघ्या 33 बॉल मध्ये केल्यात 117 धावा. त्यानंतर प्रतीक सुर्वे, आदरणीय प्रतीक सुर्वे आपण देखील या. प्रतीक सुर्वे, साऊभाई यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. साऊभाई या आपण. प्रतीक सुर्वे आहेत का? या या या, जास्त मागे नका थांबू, या सगळ्यांनी पुढे या. यानंतर सोपान मालुसरे आपण देखील तयार राहायचं आहे. प्रतीक सुर्वे यांचा सन्मान केला जाईल साऊ यांच्या शुभ हस्ते. तर सोपान मालुसरे या आपण. सोपान मालुसरे या आपण. अतुल भाई यांच्या शुभ हस्ते आज सन्मान किया जाए. अतुल भाई आइए आप, आपके शुभ हाथों से किया जाएगा सोपान मालुसरे इनका सन्मान. यानंतर पुढचा सन्मान अतुल भाई आप रुकिए, आपका सम्मान होगा इस मंच पर. आणि सन्मान करण्यासाठी पंकज चौधरी उर्फ सोनू, यानंतर सत्यवान ढोणे यायचे. सत्यवान ढोणे आपला सन्मान केला जाईल. सत्यवान आला ड्रेस चेंज करून, क्या बात आहे. प्रियांक यांच्या शुभाचे सन्मान केला जाईल. सत्यवान एक झेल सोडला होता, पण एक जबरदस्त टिपला होता. मला आठवतंय एक स्टनिंग कॅच देखील टिपला होता. त्यानंतर कल्याण वॉरियर संघ संजू नाना यांच्या शुभाचे कल्याण वॉरियर्स टीम. कोणी प्रतिनिधी एखादा असेल या. कल्याण वॉरियर्सचे कोणी आहेत का सदस्य? या लवकर, आपल्याला बक्षीस समारंभ सुरू करायचंय. कल्याण वॉरियर्सचे कोणी आहेत का? आहेत. तर पंकज चौधरी उर्फ सोनू भाऊ यांचा सन्मान आपण करणार आहोत. आणि आज सन्मान केला जाईल चेतन ढोणे, कोळी नांदिलीची रन मशीन. हे घाट हिटर फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये 42 केल्या, पण दुसऱ्या मॅच मध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यानंतर श्री रुपेश सांदे या. रुपेश सांदे आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि हा सन्मान विनोद सलते आपण या. विनोद दादा सलते.
तर बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराने आपण सुरुवात करणार आहोत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी. तर रामदास जी ढोणे यांना विनंती करणार हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करायचा आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट रामदास ढोणे, विलास ढोणे, विलासभाई मात्र तिघांनी या चला आपण. तर रवी भाऊ या. तर बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा अनेकांनी इम्प्रेस केला, पण एक असा क्षेत्ररक्षक निवडला गेलाय ज्याने जबरदस्त कॅचेस पकडल्या, फिल्डिंग अप्रतिम राहिली. तो फिल्डर आहे गणेश शिरवळे. गणेश शिरवळे यायचंय. नांदिवली प्रीमियर लीग 2024चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गणेश शिरवळे. टाळ्यांचा गजर. या उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन प्रल्हादजी ढोणे आणि विलासजी ढोणे या दोघांना विनंती करून आपण या. आणि उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एकूण 4 विकेट प्राप्त केल्यात आणि खेळाडू आहे सोनू भाऊ पंकज चौधरी उर्फ सोनू भाऊ. हा जाऊ द्या बेस्ट बॉलर. आणि यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 100. तर बेस्ट बॅट्समन अनिकेत पायमल आणि पुरस्कार देण्यासाठी इन्व्हाइट करेन मी रामदासजी ढोणे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कार द्यायचा आहे. अनिकेत पायमल काय जबरदस्त बॅटिंग केली, 2 अर्धशतक अनिकेतच्या नावावरती आपण बघितलेले आहेत. काय जाऊ दे अनिकेत पहिलीच मॅच गाजवली होती, नंतर पुढच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावला. 100 पेक्षा जास्त धावा कुठलेले आहेत. आणि यानंतर एमर्जिंग प्लेअर उदयनमुख खेळाडू. तर उदयनमुख खेळाडू रायझिंग स्टार तो आहे सिद्धेश यायचंय. एमर्जिंग प्लेअर काय होऊन जाऊ द्या उगवता सितारा भविष्यातला क्रिकेटच्या दुनियेतला. तर सुरुवात करूया सांघिक पारितोषिकाकडनं. 4थ्या क्रमांकाने आपण सुरुवात करतो. एकूण 4 बक्षिसं होती, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. तर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन मी सगळ्या मान्यवरांना विनंती करा आपण सगळ्यांनी उभं राहा आणि सगळ्यांच्यात शुभाशय पण देऊया हे 4 पारितोषिक. तर आदरणीय वैभव शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, सुनील दादा ठोंबरे देखील आहेत, त्याचबरोबर रामदासजी ढोणे आहेत, विलास दादा आपले आहेत, प्रल्हादजी ढोणे आहेत आणि विलासभाई म्हात्रे देखील आहेत. सगळेजण आहेत या ठिकाणी. आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने पटकावले तो संघ आहे The 4th prize Vaishnav
11 संघाला मिळालेली आहे. संघ मालक विलासभाई ढोणे, वैष्णवी 11, माफ करा, टाळ्या जाऊ द्या. चौथा क्रमांक विलासभाई ढोणे यांच्या संघाला. विलासभाई यांची कामगिरी जबरदस्त राहिली. स्पेशली आपण बघितलं जेव्हा स्वर्गीय राकेश ढोणे 11 संघाने 99 चेस केल्या, त्या संघाला 59 करू दिल्या नाही. त्यामध्ये विलासभाई यांनी घेतलेले 2 विकेट सगळ्यांना माहिती आहे. विलास नाना ठाण्याचा गजर आणि त्यानंतर थर्ड प्राइज वितरित करतोय नेव्हिटेक रायडर्स. थर्ड प्राइज नेव्हिटेक रायडर्सला मिळते. यायचे नेव्हिटेक रायडर्स. तर नेव्हिटेक रायडर्सचे संघ मालक रवी भाऊ बेलमकार यांचा संघ 3ऱ्या क्रमांकाचा विजेता. आणि ओपनच्या स्पर्धांमध्ये TDPL असू दे अनेक स्पर्धांमध्ये हा संघ ओपन मधून खेळताना आपण बघतोय. संपूर्ण महाराष्ट्रात या संघाला आपण खेळताना बघत असतो या नावाने नेव्हिटेक रायडर्स. अभिनंदन नेव्हिटेक रायडर्स मान्यवरांचा आभार. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक वेदांत कन्स्ट्रक्शन संघ मालक रामदासजी ढोणे यांच्या संघाने मिळवलेले 2ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक. यायचे टीम मेंबर्सने वैभव शेठ गायकवाड आहेत, आदरणीय सुनील दादा टोमरे आहेत. त्या ठिकाणी ठाण्याचा गजर वेदांत 11 संघासाठी. रनर अप उपविजेते फायनल मध्ये पराभूत झाले, पण हरकत नाही, कामगिरी खूप जबरदस्त राहिली. ठाण्याचा गजर या ठिकाणी यायला हरकत नाही. आणि यानंतर वळूया पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराकडे. तर चॅम्पियन गत वर्षी देखील या संघाने अजिंक्य पदावरती आपलं नाव कोरलं होतं. पुन्हा एकदा इतिहास रचलाय. पहिल्याच मॅच मध्ये खूप मोठा पराभव झाला होता, पण त्यातून कमबॅक केला आणि दाखवून दिला हम भी किसी से कम नहीं. यतीन 11 हा संघ ठरलाय नांदिवली प्रीमियर लीग 2024चा चॅम्पियन. पंकज ढोणे यांचा संघ आपण बघतायत. टाळ्यांचा गजर चॅम्पियन संघासाठी. अजिंक्यपद चॅम्पियन पहिला क्रमांक चेहऱ्यावरती आनंद समाधान. यतीन 11 ठरलाय नांदिवली प्रीमियर लीग 2024चा चॅम्पियन संघ. मगाशी सेमीफायनलची एक मॅन ऑफ द मॅच राहिली होती, जाऊ नका. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच होता ऋतिक ढोणे. या सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच ऋतिक ढोणे या. आपण फक्त 2च बक्षिसं बाकी आहेत. मी सगळ्यांनाच मोकळं करणार आहे. ऋतिक ढोणे मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचे. ऋतिक आहेत का? तर वैभव शेठ यांच्या शुभास देऊया. यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका मोरेश्वर ढोणे. मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा. काय गोलंदाजी केले मोरेश्वरने फायनल मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये भरपूर धावा खर्च झाल्या होत्या आणि सुहास पवार सारख्या एक खंद्या फलंदाजाला बाद केलं होतं. तिथून ती मॅच आपल्या बाजूने 50% झुकवली आणि त्यानंतर उत्कृष्ट 40+ खेळाडू हा पुरस्कार आपण देणार आहोत. राजा दादा यायचे 40+ चे उत्कृष्ट खेळाडू निवड झालेली आहे. क्या बात है. उमर 55 की लेकिन दिल 55 का. 40 जरी ओलांडली असली तरी 50 ओलांडलेली आहे, पण नक्कीच त्यांना पुरस्कार देतो आपण उत्कृष्ट 40+ चे खेळाडू म्हणून राजा भाऊ यांना. जय. आणि यानंतर मालिकावीराचा पुरस्कार आपण देऊया.
तर चला जे खेळाडू आहेत बघा चॅम्पियन आणि रनरअप या टीमच्या जीवन गौरव पुरस्कार आपण देतोय 40+ खेळाडूंसाठी. ते रोज जे येतात त्यांच्यासाठी पुरस्कार आहेत. सगळ्यांनी या. श्री विलास नाना ढोणे, मानसी विलासबाई म्हात्रे, मानसी जितूबाई जैन, सगळ्यांनी या. चला पटापट या. त्यावर्षी शाहूभाई, महेशभाई बैठा, संजय आंधळे, रविभाऊ बेलमकर, राजा परवरकर, संदीप चिंचोलकर, नंदू आहेत, नंदू भाऊ आमचे, प्रदीप चव्हाण, संदेश भाऊ देवळेकर. या 11 जण आहेत 40+ आहेत. सगळ्यांना जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. आणि नक्कीच वैभव शेठ गायकवाड यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ते आले, त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल नांदिवली प्रीमियर लीगच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. चला या. विलास नाना ढोणे, विलासभाई म्हात्रे, जितूभाई जैन, शाहूभाई, महेशभाई बैठा, संजय आंधळे, रविभाऊ बेलमकर, राजा परवरकर, संदीप चिंचोळकर उर्फ नंदूभाऊ, प्रदीपजी चव्हाण आणि संदेश भाऊ देवळेकर. रवी किरण आपण येऊन घेऊन जायचं. संदेश भाऊ देवळेकर यांचा पुरस्कार. रवी किरण या. सर आणि बघा फायनलिस्ट जे होते 2 अंतिम जे संघ होते त्या प्रत्येकाला एक ट्रॉफी आपण देणार आहोत. आणि सुनील शेठ ठोंबरे याचकडून हे पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. तर या जे रनरअपचे खेळाडू होते त्यांनी या. या उपविजेता संघ जो होता वेदांग 11 या प्रत्येकाला ट्रॉफी आहे. या सगळ्यांनी या. बघा चेक करा उपविजेतेची ट्रॉफी आहे. या प्रत्येकाने या. प्रत्येकाला ट्रॉफी आहे. आणि या ट्रॉफीज आपल्याला दिलेल्या आहेत सुनील भाऊ ठोंबरे यांनी, सुनील शेठ ठोंबरे यांनी. टाळ्या होऊन जाऊ द्या या सर्व खेळाडूंसाठी. चुकून एखादी ट्रॉफी वेगळी आली असेल चॅम्पियनची तर चेंज करू शकता. त्यानंतर चॅम्पियन संघाने तयार राहायचंय यतीन 11च्या खेळाडूंनी. टाळ्यांचा गजर होऊ द्या. या चला चॅम्पियन टीम यतीन 11च्या खेळाडूंनी यायचं. प्रत्येकाला एक ट्रॉफी आहे. आणि या ट्रॉफीज आपल्याला सुनील दादा ठोंबरे यांनी दिलेले आहेत. ते मंचावरती उपस्थित आहे. चला या पटकन. आणखीन एक पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीजचं, तेही आपल्याला द्यायचं आहे. तर शेवटचा पुरस्कार आपण देतोय मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. या स्पर्धेमध्ये 100
तर मालिकावीर हा पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत आणि सुनील भाऊ ठोंबरे यांच्या शुभ हस्ते देण्यात हा पुरस्कार LED TV आहे बघा, क्या बात आहे. आणि एक सुंदर ट्रॉफी आहे. सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर जरूर माहिती असेल, पण आपण जाहीर करूया. 155 धावा केल्यात या पूर्ण स्पर्धेमध्ये. एक शतक झळकावलं. 117 धावा कुठल्या एकाच मॅच मध्ये 33 बॉल मध्ये. आणि तो खेळाडू सगळ्यांनाच माहिती आहे, कल्याणची आणबान शान, ठाणे जिल्ह्याचा बहुमान, सुहास पवार, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, LED TV आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी. नक्कीच 2 दिवसानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये सुहासला आपण खेळताना बघणार आहोत, टायगर या ओपन संघातून. आणि त्यामुळे या परफॉर्मन्समुळे कुठेतरी त्याला तिथे फायदा होऊ शकतो, आत्मविश्वासाने तो खेळू शकतो. तर अशा प्रकारे ही स्पर्धा, हे बक्षीस समारंभ या ठिकाणी संपन्न झालंय. कळत नकळतपणे कुणाचा मान सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय. आणि स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आहे. ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आहे असं जाहीर करतोय. पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या स्पर्धेमध्ये.